नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी आता सोयाबीनची लागवड केली असेल. तर आपण हा व्हिडिओ का करतोय, तर सोयाबीन पिकामध्ये थोडक्यामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे जीवाणू वापरू शकतो, जीवाणू खतं वापरू शकतो, तर ह्याच्याविषयी आपण हा व्हिडिओ करतोय. तर लक्षात घ्या की सोयाबीन हे शॉर्ट पीक आहे. त्यामुळे ह्या पिकामध्ये आपल्याला थोडंसं काय करायचं आहे की कमी खतामध्ये म्हणजे थोडीशी कमी वापरायला लागणार आहे. जास्त आपण खूप खर्च जो आहे तो सोयाबीनवर करत नसतो. ह्या पद्धतीनं आपल्याला हे पिकाचं जे एक शेड्यूल आहे किंवा खतं असतील, कसं आपल्याला ह्या पिकाला वर आणायचं आहे, कसं आपण ह्याचं उत्पादन जास्त घेऊ शकतो, तर ह्याच्यासाठी आपण हा एक थोडीशी माहिती तुम्हाला देतोय. कारण जीवाणू खतं जी असतात ती नक्कीच तुम्हाला केमिकल पेक्षा स्वस्तात मिळतात आणि त्याच्यात तुम्ही कुठले कुठले काय फवारणी करू शकता एका जीवाणूची, मुळाला काय वापरू शकताय, वाढीसाठी फुटव्यासाठी काय करू शकताय, तर हा व्हिडिओ मुद्दाम बनवतोय. तर लक्षात घ्या, सोयाबीनसाठी सर्वप्रथम सुरुवात होते ती बीज प्रक्रियेपासून. सोयाबीन पिकाला जर तुम्ही अजून लावलं नसेल किंवा लावत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच ट्रायकोडर्मा विरिडी असेल, सोडोमोनास फ्लोरेसन्स असेल आणि एनपीके जीवाणू, ह्याची जी बीज प्रक्रिया आहे किंवा सीड ट्रीटमेंट आपण ह्याला म्हणतो, तर तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. जेणेकरून तुमच्या पिकाला जी एक मर आहे किंवा पिकाची जी उंची आहे, हाईट आहे किंवा लागू बसणं जे म्हणतो आपण, सीड जर्मिनेशन जे म्हणतो, ते खूप जे काय होऊ शकतं फास्ट होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला ट्रायकोडर्मा विरिडी, सोडोमोनास फ्लोरेसन्स आणि एनपीके जीवाणू ह्याचा खूप फायदा काय होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण बऱ्याच वेळा आपल्या पिकाला आता पीक आल्यानंतर आपण त्याला एक आळवणी करायला पाहिजे. म्हणजे बरेच लोक आता आळवणी सुद्धा करत असतील, कोण 12 घेत असेल, 13-40-13 बुरशीनाशक वापरत असेल एखादं, किंवा जे काही तुम्ही आळवणी करत असाल तर त्याच्यामध्ये एक आळवणी तुम्ही नक्की आपल्या ट्रायकोडर्मा विरिडीची घ्या, सोडोमोनास फ्लोरेसन्सची घ्या आणि आपल्या एनपीकेच्या जीवाणूची घ्या. जर तुम्ही ही आळवणी केलात तर तुमच्या पिकाला जी ब्रांचिंग आहे ती खूप जास्त चांगली येते, लक्षात घ्या. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, ट्रायकोडर्मा विरिडी, सोडोमोनास फ्लोरेसन्स आणि एनपीकेचे जीवाणू हे तिन्ही कंबाईन करून लिक्विड फॉर्म मध्ये असतील, पावडर फॉर्म मध्ये जसं तुम्हाला अवेलेबल होतील त्याची काय करा, तुम्ही आळवणी करा. आळवणी करताना कमीत कमी 1 लिटर प्रत्येकाचं वापरा. ट्रायकोडर्मा 1 लिटर वापरा, सोडोमोनास 1 लिटर वापरा आणि एनपीके जीवाणू असं 3 लिटर टोटल मध्ये घ्या आणि प्रत्येक पंपाला 100-100 ml घालून तुम्ही काय करू शकता, एका एकरासाठी जवळपास 10 पंपाच्या हिशोबाने आपण आळवणी करू शकता. त्याच्याने होणारे फायदे काय, तुमचं पीक जे आहे ते फास्ट वाढेल, लक्षात घ्या, ब्रांचिंग फास्ट येईल. तर ह्या पद्धतीनं तुम्ही ते करू शकता. आता एकदा आपल्या पिकाला ब्रांचिंग आली म्हणजे आपल्या पिकाला बघा, पहिल्यापासूनच जर आपण जीवाणूची आळवणी केली तर त्याचा फायदा काय होणार आहे, पिकाची उंची असेल, पिकाला येणारं ब्रांचिंग असेल आणि पिकाचे जे काही खतं टाकलेली असतील तर ती काय होणार, अपटेक होणार आहे. त्यामुळे सोयाबीनला ते काय होतील, फास्ट मिळते, लक्षात घ्या. आणि सोयाबीन पिकाला जेवढी ब्रांचिंग जास्त ते लक्षात घ्या, तेवढं तुमच्या पिकाला काय असतं, उत्पादन जास्त मिळू शकतं, हे विसरू नका. त्यामुळे ब्रांचिंग जेवढं तुमच्या सोयाबीनच्या पिकाला येणार आहे तेवढं तुम्हाला फायदा काय होणार आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये होणार आहे, म्हणजे उत्पादनामध्ये होणार आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही पहिल्या स्टार्टिंगला तर असं करू शकता, पण थोडंसं पीक समजा एक 20-22-25 दिवसाचं झालं की त्याच्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता, खतं वगैरे थोडीफार दिल्यानंतर, खताची वगैरे आळवणी केल्यानंतर असेल किंवा थोडंफार बेसल डोस बरेच लोक टाकतात किंवा टाकणार नाहीत, तर अशा केसमध्ये थोडंफार खताचा डोस जर देत असाल आणि खताचा डोस दिल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुमच्या पिकाला जे आहे परत एकदा तुम्ही एनपीकेचे जीवाणूची आळवणी असेल, पीएसबी, केएमबी असेल, तर अशा जीवाणू खतांची आळवणी करू शकता परत एकदा. त्याच्याने काय होणार आहे, परत एकदा ब्रांचिंग मध्ये आपल्याला, त्याच्यानंतर फुलामध्ये असतील, येणारी जी फुलं असतील त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याच पद्धतीने लक्षात घ्या की सोयाबीनचं पीक जेव्हा मोठं म्हणजे बऱ्यापैकी फुलं लागण्याच्या स्टेजमध्ये येतं, त्यावेळी तुम्ही काय करू शकता, पीएसबी आणि केएफबी हे जीवाणू आहेत, तर ह्या जीवाणूची परत एकदा तुम्ही आळवणी करून घेऊ शकता. ज्याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या पिकाला लागणारी जी फुलं आहेत ती जास्त लागतील आणि तेच फुलं जी आहेत ती फळामध्ये कन्वर्ट होताना चांगल्या पद्धतीने होतील आणि फळांची जी फुलं आपण जे म्हणतो की जी काही शेंगा लागणार आहेत आपल्या सोयाबीनला, तर त्या काय होतील, मोठ्या होतील, आतमधनं बऱ्यापैकी पोटॅश अपटेक झाल्यामुळं पिकामध्ये तुमच्या उत्पादन सुद्धा, त्यानंतर वजनदारपणा वाढू शकतो. त्यामुळे तुमच्या पिकाचं जे इल्ड आहे किंवा जे येणारे उत्पादन आहे ते सुद्धा वाढणार आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीन पिकासाठी एकदम शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर ट्रायकोडर्मा विरिडी, सोडोमोनास आणि एनपीके जीवाणू, पीएसबी, केएमबी हे तर कॉमनली खूप वापरू शकता. त्याच पद्धतीनं आपल्या सोयाबीनच्या पिकावर बघा, बऱ्याच वेळा रोग येतो, पानं खाणारी जे काही अळ्या असतील किंवा किडे असतील, अशा पद्धतीचे जे काही
किडे आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, वर्टिसिलियम लेकॅनी, बिवेरिया बेसियाना आणि मेट्रायझम एनिस्टोली या तिन्हीचं कंबाईन करून तुमच्या पिकाला काय करू शकता, तुम्ही फवारणी करू शकता. लक्षात घ्या. तर ते फवारणी केल्यामुळे काय होईल, जे काही पानं खाणारे अळ्या असतील, किडे असतील तर याचा प्रादुर्भाव होणार नाहीये. लक्षात घ्या, जर जीवाणू खतांची फवारणी किंवा जीवाणू बॅक्टेरियाची जर फवारणी करत असाल तर एक काळजी घ्या की ती प्रिव्हेंटिव्ह मध्ये मॅक्सिमम करा, रोग आल्यानंतर करू नका. त्यामुळे आधीपासूनच जर तुम्ही हे फवारणी करत राहिलात तर तुमच्या पिकाला फायदा काय होणार आहे की तुमच्या पिकामध्ये बघा कोणत्याही प्रकारची किडी किंवा पानं खाणं, किडा येणं वगैरे ह्या गोष्टी सोयाबीनमध्ये होणार नाहीये.